नमस्कार, मी गुरुराज। न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना 15 दिवसांची शिक्षा। ईडीने संशयित आरोपीची 14 तास चौकशी करणे शौर्याचे लक्षण नाही, उच्च न्यायालयाचे ईडीवर ताशेरे। मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी, माजी आमदार मोहन जोशी यांची टीका। आणि मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलं आहे। राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे। भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा प्रकरणात राऊत यांनी केलेल्या आरोपांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता। याबाबत आज माझगाव कोर्टाने हा निकाल दिलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संशयित आरोपीची सुमारे 14 तास चौकशी करणे हे काही शौर्याचे लक्षण नाही, तर त्यामुळे संबंधित माणसाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो। त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीची वाजवी कालावधीतच चौकशी केली पाहिजे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने बजावले। हरियाणा विधानसभा निवडणुकातील सोनीपत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र पवार यांची ईडीने केलेली अटक रद्द केली आहे। महावीर सिंधू यांनी हा निकाल दिलाय। मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार होतं। मात्र पावसामुळे मोदींचा पुणे दौरा आता रद्द झालाय। तत्पूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती। अवघ्या 32 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच अर्धवट स्थितीतील प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान पुण्यात येत होते। हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी, अशी टीका मोहन जोशी यांनी भाजपवर केली आहे। या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे। 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या 8 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी, भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात। पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकोगिरीसाठी आहे। कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली 2014ला आणि 2014 नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवट मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे। 11,000 कोटीचा हा प्रकल्प आज 2,500 कोटींनी त्याची किंमत वाढलेली आहे आणि जे 2,500 कोटी रुपये वाढलेले आहेत ते सरकारच्या खिशातून हा खर्च होणार नाही, तर सर्वसामान्य पुणेकर ज्या टॅक्सच्या रूपामध्ये जे पैसे भरतात त्यांच्या खिशातले हे पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीने आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। खरं म्हणजे या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे। भारतीय हवामान विभागाने आज पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज जारी केले। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट।
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव भागात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। वाठार स्टेशन भागात गेल्या 4-5 दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे घेवडा, सोयाबीन, चवळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। घेवड्याला दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी मागणी असून तिथे घेवड्याला राजमा म्हणून ओळखले जाते। परतीच्या पावसामुळे घेवड्याला ओलावा लागल्याने व्यापाऱ्यांकडून दर मिळत नसून घेवड्याचा पीक विम्यात समावेश करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। घेवडा पिकाच्या बाबतीत तुम्हाला येतात, काय सांगाल? घेवडा हे प्रामुख्यानं खरीप हंगामातील पीक आहे आणि आमच्या दृष्टीने ते पैशाचं पीक आहे। गेल्या वर्षी किंवा त्याच्याही गेल्या वर्षी हवामान चांगलं नसल्यामुळे, गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आम्ही जेवढे पेरणी केली तेवढा उत्पादनाचा खर्च आम्हाला निघाला। ह्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाला होता। आम्ही घेवड्याचे 130 रुपये किलोने बी घेतलेलं आहे आणि आज एकरी नांगरट म्हणा किंवा घेवड्याची पेरणी म्हणा त्याच्यावर औषधं 1, 2, 3 औषधं मारावं लागतात। परत त्याची काढणी आली, त्याची परत मळणी भरडणी आली, असा एकंदरीत खर्च एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतोय आणि एकरी साधारणतः 7 ते 8 क्विंटल घेवडा उत्पादन हा होत असतो। आमची तशी अपेक्षा होती, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा पाऊस पाणी परतीचा पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या ह्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जो घेवडा राहिला आहे तो घेवडा कसा तरी पावसातून बचावून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्याकडे नेला असता। सुरुवातीला 75 ते 80 दर होता, 8 दिवस ते 75 ते 80 दरानं घेवड्याचं त्यांनी घेवडा हा पीक घेतलं आणि नंतर 60 ते 65 दरानं ते शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्यांचा माल खरेदी करू लागली। आमची अशी मागणी आहे, एकच विवंचन आहे व्यापाऱ्यांच्याकडे आणि येथील लोकप्रतिनिधींकडे की व्यापाऱ्यांनी आमचा हा उत्पादित केलेला माल चांगल्या प्रतीने चांगल्या दराने त्यांनी घ्यावा, अशी आम्हाला माझे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे। आणि येथील समजा कोरेगाव तालुक्यातील आमदार असतील, फलटण तालुक्यातील आमदार असतील, वाई तालुक्यातील आमदार असतील, या आमदारांनी विधानसभेमध्ये आमचं ही घेवडा हे पीक जे दिल्लीला राजमा म्हणून ओळखलं जातं या पिकाला कडधान्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला त्या उत्पादनाचा खर्च तरी कडधान्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आम्हाला उत्पादनाचा खर्च तरी मिळू शकेल, एवढीच आमची अपेक्षा आहे। गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने घोसला, तिडका, बोरमाड, तांडा यासह इतर 17 गावांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची तीव्रता वाढली आहे। वादळी पावसाने परिसरातील नदी नाल्यांना पूर आला असून परतीच्या पावसाने शेतकरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। जालन्याच्या बदनापूर तहसील कार्यालयावर छावा संघटनेनं सोयाबीन फेको आंदोलन केलंय। शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला 8,500 रुपये हमीभाव देण्याच्या प्रमुख मागणीसह छावा संघटनेनं हे अनोखं आंदोलन केलंय। येणाऱ्या 2 दिवसात सरकारने मागण्या मान्य कराव्या, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आंदोलकांनी बदनापूर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलंय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया।
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बीडच्या जिल्हा रुग्णालयात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या दमदाटीमुळे 17 निवासी डॉक्टरांनी काम थांबवलं होतं. या प्रकरणी आरोग्य प्रशासनाच्या बैठकीनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी घेतली. तसेच इतरही मागण्यांवर तोडगा निघाल्याने हे सर्व डॉक्टर कालपासून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना 21 सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष करण लोंढे आणि यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. शासनाने शिक्षणाचा बाजार केल्याचा आरोप करत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना अन्याय करणारा आहे. हे निर्णय रद्द करावे यासह 14 विविध मागण्या घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांच्या संघटनेने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी काढलेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत. मी संदीप तिडके, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षक संघटना एकवटून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एक एल्गार पुकारलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मागील 15 मार्चला एक नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय शासनाने काढला. सोबतच ज्या दिवशी शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासामध्ये शासन साजरा करत होता, त्याच दिवशी एक नवीन काळा शासन निर्णय शासनाला जाहीर केला की त्यामध्ये पटसंख्येच्या नावाखाली ज्या 20 पटाच्या आतमधील ज्या शाळा आहेत त्यामधला एक शिक्षक अतिरिक्त ठरवून त्या ठिकाणी कंत्राटदार पद्धतीनं मानधन तत्वावर एखाद्या बेरोजगाराची नेमणूक करणं, ह्यामुळे जवळपास 20 ते 25 हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. सोबतच अनेक अशैक्षणिक कामं या शिक्षकांवर लादलेली आहेत आणि ही शिक्षण व्यवस्था कोलमडल्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. आपल्याला माहीत आहे की जर सुदृढ शिक्षण व्यवस्था तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचे ध्येय धोरणं त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राबवावं लागतील. परंतु कुठेतरी शासनाची भूमिका हे गोरगरीब आणि ताडा वाड्या वस्त्यावरील जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेतरी दुरावलंच पाहिजे. ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून मुकले पाहिजेत. यासाठी म्हणून अनेक प्रकारचे नानाविध काळे निर्णय शासनाच्या वतीने घेतले जात आहेत. तत्काळ शासनानं जे घेतलेले शासन निर्णय आहेत ते माघार घ्यावे, अन्यथा शासनाला या शिक्षकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल. बारामती तालुक्यातील निंबूत येथील अवैध हातभट्टीवर वडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. निंबूत येथील नीरा मोरगाव रोड नजीक नीरा डावा कालव्या शेजारील काटेरी झुडपामध्ये ही हातभट्टी सुरू होती. वडगाव पोलिसांनी धाड टाकून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, टाक्या, प्लास्टिकचे कॅन, मोटर, प्लास्टिकचा काळा कागद, लाईट यासाठी लागणारी केबल असा सुमारे 50,000 रुपयांचा माल नष्ट केला आहे. बऱ्याच दिवसापासून सुरू असणाऱ्या या हातभट्टीमुळे येथील स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या तक्रारीनंतर वडगाव पोलिसांनी कामगिरी करत JCBच्या साहाय्याने ही हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.